नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली 75 लाख EPS पेन्शनधारकांना इतके रुपये पेन्शन मिळणार। जाणून घ्या संपूर्ण माहिती। लेटेस्ट न्यूज अबाउट EPS 95 या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, एका महत्त्वाच्या टप्प्यात भारत सरकारने EPS 95 पेन्शनधारकांसाठी किमान पेन्शन दरमहा 7,500 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे देशातील 75 लाखाहून अधिक पेन्शनधारकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होणार आहे, जे दीर्घकाळापासून पेन्शन वाढवण्याची मागणी करत होते। नियोजनाचे महत्त्व। मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजना 1995 हा एक प्रमुख सामाजिक सुरक्षा कार्यक्रम आहे, जे संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर आर्थिक सहाय्य प्रदान करतो। या योजनेचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे। या योजनेत कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही योगदान देतात। कर्मचारी त्यांच्या पगाराच्या 12% EPF मध्ये योगदान देतात आणि नियोक्ता देखील त्याच रकमेचे योगदान देतात। नियोक्त्याच्या योगदानाचा एक भाग पेन्शन फंडात जातो। वर्तमान परिस्थिती काय आहे पहा मित्रांनो। सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सुमारे 22,000 सदस्यांना जास्त पेन्शन मिळत आहे। संस्थेने 21,850 पेन्शन पेमेंट ऑर्डर जारी केले आहेत। तसेच 17.48 लाख लोकांनी जास्त पेन्शनसाठी अर्ज केले आहेत। नवीन तरतुदीचा परिणाम। मित्रांनो, या नवीन तरतुदीमुळे पेन्शनधारकांना अनेक फायदे मिळणार आहेत। किमान पेन्शनमध्ये 7 पट वाढ झाल्याने त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल। ते त्यांच्या मूलभूत गरजा चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकतील आणि सन्मानपूर्वक जीवन सुद्धा जगू शकतील। योजनेत आणखी काही सुधारणा करण्यासाठी काही सुधारणा आवश्यक आहेत मित्रांनो। त्यामध्ये महागाई भत्ता, मोफत वैद्यकीय सुविधा आणि पेन्शन वितरण प्रणालीतील पारदर्शकता यांचा समावेश आहे। आणि या विधेयकामुळे पेन्शनधारकांच्या जीवनात नवीन आशा निर्माण झाली आहे। त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थिती तर सुधारेलच, पण त्यांचे जीवनमानही सुधारेल। सामाजिक सुरक्षेबाबत सरकारच्या बांधिलकीचे हे स्पष्ट उदाहरण आहे। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।